नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भाजपचा 25 वर्षाचा वनवास अखेर संपला। मुंबई महानगरपालिकेत भाजप पक्षाने झेंडा फडकला। महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढली आणि मोठा विजय प्राप्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर उद्धव ठाकरे फेर ठरले। महायुतीने बीएमसी मध्ये बहुमत मिळवलं। 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी झाले। एकट्या भाजपाने 89 जागांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत। त्यामुळे मुंबईत देखील भाजप मोठा पक्ष ठरलाय, कारण भाजपाने सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर आपला विजयाचा झेंडा फडकलाय। उद्धव ठाकरेंच्या गटाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या पक्षासाठी निवडणूक फार वाईट ठरली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलंय। 217 मध्ये मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 84 उमेदवार निवडून आले होते। यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्र आले, पण त्याचा देखील त्यांना फायदा झाला नाही, कारण मनसेचा फक्त 6 जागांवर विजय झाला। अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला फक्त 71 जागांवर विजय मिळवता आलाय। पण उद्धव ठाकरे यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर चित्र काही प्रमाणात वेगळं दिसलं असतं। त्यांनी विधानसभा निवडणुकीत सारखीच रणनीती अवलंबली असती तर आजचं चित्र काही वेगळं दिसलं असतं, असंही बोललं जातंय। आता असा प्रश्न उपस्थित केला जातोय की उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणती चुकी झाली आहे ज्यामुळे बीएमसी त्यांच्या हातातून निसटली आहे। जर उद्धव ठाकरेंनी ती चुकी केली नसती तर मुंबई त्यांच्याकडे राहिली असती। सध्याच्या निकालाकडे पाहता असं दिसतंय की केवळ उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर काँग्रेस पक्षांनी देखील चुकी केली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर निकाल काहीसा वेगळा आणि समाधानकारक असता।